नमस्कार. मी मनीषा रणदिवे. निंदकाचे घर असावे शेजारी हे आपण नेहमीच ऐकत आलो आणि आज आपला विषयही तोच आहे, निंदा. निंदा ऐका आणि मग आपली प्रगती करा, हा आज आपला विषय असणार आहे. आपल्यावर जर कोणी टीका करत असेल, निंदा करत असेल, तर त्याचा सकारात्मक विचार करून आपण त्यातून आपली प्रगती करू शकतो. कारण हे निंदा करणारे लोकच असतात जे आपल्याला आपल्यातील उणिवा दाखवून देतात. शहाणा माणूस या निंदा करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करत असतो. हत्ती चालत असताना कुत्री भुंकत असतात, मात्र हत्ती त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालतच राहतो. त्याच पद्धतीने एखाद्याने जर आपल्यावर निंदा केली, टीका केली, तर त्याचा सकारात्मक विचार करा. त्याच्याकडे लक्ष न देता त्यांनी ज्या गोष्टीवर आपली निंदा केली आहे त्या गोष्टींचा विचार करून ते सुधारवण्याचा प्रयत्न करा, तर मग आपली प्रगती निश्चितच होईल. कोणी निंदा केल्याने वस्तुस्थिती बदलत नसते. निंदा आणि टीका करणाऱ्यामुळेच आपला प्रगतीचा मार्ग मोकळा होतो, हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. आपण कोणतीही चूक करत नाही हे आपल्याला माहीत असेल तर मग या लोकांना कोणत्याही पद्धतीचे उत्तर देण्याच्या फंदात पडू नका. आपण आपले कार्य व्यवस्थित पद्धतीने करत राहिलो तर आपली प्रगती निश्चितच होईल. म्हणून म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी. जेवढे निंदक आपल्या आजूबाजूला असतील तेवढ्या आपल्या प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतात. कारण हे निंदकच असतात जे आपल्याला आपल्यातील उणिवा दाखवून देतात आणि आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करतात. याचा जर आपण सकारात्मक विचार केला तर आपली प्रगती नक्कीच होईल. मात्र काही लोक याचा नकारात्मक विचार करतात आणि या निंदा करणाऱ्या लोकांकडे लक्ष देऊन आपला वेळ वाया घालवतात. हे लोक मला वाईट का बोलतात असा विचार करण्यात त्यांचा तासनतास वेळ वाया जातो. या गोष्टीचा फायदा करून घ्या की कोणताही मोबदला न देता आपल्याला आपल्या उणिवा जाणवून देतात ते निंदक असतात आणि त्यांना धन्यवाद द्या. निंदकांना प्रत्युत्तर देणं म्हणजे त्यांना प्रोत्साहन देण्यासारखं आहे. निंदक जर आपल्या आजूबाजूला असेल तर तो आपले परीक्षण करतो आणि आपल्या उणिवा दाखवून देतो. या निंदकामुळेच तर आपली प्रगती होण्यासाठी आपल्याला वाव मिळतो. म्हणून हे निंदक जेवढे असतील तेवढी आपली प्रगती जास्त होते. पण याचा सकारात्मकतेने विचार केला पाहिजे. जर आपल्याला कोणी वाईट म्हटलं तर आपण दुःखी होतो आणि चांगले म्हटलं तर आपण आनंदी होतो. आपल्या या ज्या भावना आहेत त्या आपण लोकांवर का अवलंबून ठेवाव्यात याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. जर लोक तुमच्यावर निंदा करत असतील, टीका करत असतील, तर मग समजून जायचं की आपली प्रगती योग्य दिशेने चालली आहे. तुमचे काम प्रामाणिकपणे करत राहा. तुम्ही ज्या क्षेत्रात आहेत त्या क्षेत्रात अधिक यशस्वी होण्याचा प्रयत्न करा. हेच प्रत्युत्तर असेल निंदकांसाठी. तुम्ही कोणाचेही बोलणे किंवा वागणे नियंत्रित करू शकत नाहीत. म्हणून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि त्याच्यामध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कसेही वागले तरी ज्यांना नावं ठेवायची असतात ते ठेवतातच. जर त्याच्याकडे दुर्लक्ष आपण करू शकलो तरच आपण प्रगती करू शकतो. मात्र त्याच्याकडे जर लक्ष देत राहिलो तर आपली प्रगतीच्या आड या सर्व गोष्टी येतात. आपण तोच विचार करत राहतो आणि त्याच्यामध्ये आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी येऊन जाते. म्हणून निंदक काय बोलतात याच्याकडे लक्ष न देता आपली प्रगती कशी होईल याच्याकडे प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे. संत कबीर लिहून गेले की साबण आणि पाणी न वापरता धोब्यासारखे जो आपल्यातील दुर्गुण दाखवतो तो निंदक खरा असतो. त्या निंदकामुळेच आपली प्रगती होत राहते. निंदा करणारे, चेष्टा करणारे सगळेच लोक वाईट असतात असे नाही. फक्त त्यांना आपल्यातील उणिवा लोकांना दाखवून द्यायच्या असतात, आपली चेष्टा करायची असते. म्हणून ते नेहमीच आपल्याकडे लक्ष ठेवून असतात. निंदा आणि टीका नेहमी ऐकली पाहिजे. कारण नुसती जर स्तुती ऐकत राहिलो तर आपले प्रगतीचे मार्ग बंद होतात. आपल्याला असं वाटतं की आपली प्रगती खूप जास्ती झाली, त्याच्यामुळे आपण कुठले प्रयत्न करत नाहीत आणि तिथेच थांबून राहतो.
नेहमी जर कोणी निंदा करत असेल तर हाच विचार करा की निदान आपल्याबद्दल चर्चा तरी होते. कारण ते जे लोक आपल्यावर निंदा करतात ते तासनतास त्यांचा वेळ आपली निंदा करण्यात घालवतात आणि आपण नेहमी चर्चेत राहतो, त्यामुळे आपली प्रगती होत राहते. निंदा करणाऱ्या व्यक्तीला स्वतःच्या चुका कधीच दिसत नाहीत. तो नेहमी दुसऱ्यांच्या चुका शोधण्यामध्ये व्यस्त असतो आणि यामुळेच त्याची प्रगती होत नाही. आपण मात्र निंदा ऐकून त्या दृष्टीने जर आपल्या उणिवा ओळखल्या तर आपण आपली प्रगती नक्कीच करू शकतो. प्रत्येक माणसामध्ये एक छोटीशी उणीव असते, ती म्हणजे त्याला जर कोणी आपल्यावर टीका केली तर ती सहन होत नाही. पण त्याने हा विचार केला पाहिजे की आपल्या पाठीमागे जर आपली कोणी निंदा करत असेल तर तो आपल्या पाठीमागेच असतो. त्याच्या कितीतरी पावले आपण पुढे असतो आणि आपण पुढे जात राहतो आणि तो पाठीमागे राहून निंदा करत राहतो. आपल्या पाठीमागे राहून कसली निंदा होते त्याचा एकदा जवळून विचार करा आणि मग त्या उणिवा भरून काढण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर आपण जे पाठीमागे निंदा करतात त्यांच्या 4 पावलं नक्कीच पुढे असू. माणसाचे आयुष्य हे पुढे बघून चालायचे असते, मागे बघून नाही. नेहमी वर्तमान काळात बघा आणि भविष्यामध्ये आपण कशी प्रगती करू याचा विचार करा. आपल्यावर जे निंदा करतात त्यांना उत्तर देण्याची काहीच गरज नाही, कारण त्यांना त्यांचं उत्तर ही वेळच देईल. आपण मात्र आपल्या प्रगतीच्या मागे लागायचं आणि आपली प्रगती करून घेणं हेच आपले ध्येय असतं. लोक काय म्हणतात या गोष्टीकडे लक्ष देत बसण्यापेक्षा आपली प्रगती कशी होईल याकडे लक्ष द्या. एखादी व्यक्ती जर आपल्यावर निंदा करत असेल तर ती सकारात्मक पद्धतीने घ्या आणि आपल्यातील दोष व उणिवा घालवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला माझ्या चॅनलवरचे विषय आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.